नमस्कार मित्रांनो, मी उदय लंड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसोबतच्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर। मग अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर। मग अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर? या प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर हवालदिल झालाय तो कास्तकार बांधव, कारण जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस, आतापर्यंत जुलै महिना सुरू झालाय तरी देखील कमी पाऊस। आणि एक गोष्ट लक्षात घ्या की पूर्व विदर्भातील काही भाग आणि कोकण पट्टा सोडला तर आज देखील मराठवाडा, पश्चिम विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये पावसाची जी गरज आहे ती आणखीन भागली नाही। आणखीन या क्षेत्राला जोरदार पावसाची आवश्यकता आहे। इथली जी काही कास्तकार मंडळी आहे ती आजही ढगाकडे आशेच्या नजरेनं पाहत आहे। आणि म्हणून मित्रांनो, ज्यावेळेस त्यांनी बघितलं की या तारखेपासून 100% राज्यात वाढणार पावसाचा जोर, मग ती तारीख जाणून घेण्यासाठी ते कासावीस झालेले आहेत। तर लक्षात घ्या मित्रांनो, ही तारीख तुम्हाला सांगण्यापूर्वी सध्या कोणत्या घडामोडी घडत आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे। बघा, बंगालच्या उपसागरात अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे आणि महाराष्ट्रावरती या ठिकाणी विरळ का होईना कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। यामुळे आजपासून राज्यामध्ये ढगाळ वातावरण दिसायला सुरू होईल। पण प्रामुख्यानं हा जो विरळ कमी दाबाचा पट्टा आहे तो मजबूत होण्यासाठी आणखीन आपल्याला 15 जुलैची वाट बघावी लागेल। आणि 15 जुलै नंतर मित्रांनो, हा जो कमी दाबाचा पट्टा आहे तो तीव्र होणार आहे आणि यामुळे बंगालच्या उपसागरातील जी काही ढग आहेत त्यांना तो स्वतःकडे खेचेल, म्हणजे आपल्या या ठिकाणी पावन मायभूमीमध्ये। आणि यामुळे सुरुवातीला कोकणातून म्हणजे पश्चिम दिशेने पाऊस येईल, त्यानंतर पूर्व विदर्भाकडून म्हणजे पूर्वेकडून पाऊस येईल। असं करीत 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 सेंटर लाईनला पाऊस वाढेल आणि या ठिकाणी लक्षात घ्या, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये जोरदार पाऊस होण्यासाठी आणखीन 2 ते 3 दिवसाचा अवधी आहे। आणि मग लक्षात घ्या, 15 जुलै पासून ते 20 जुलै पर्यंत मात्र आपल्याला जिथं पाऊस पडताना दिसला नाही तिथंही पडेल, जिथं पडत होता तिथंही पडणार आहे, म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये होणार मित्रांनो 15 जुलै या तारखेपासून तर 20 जुलै या तारखेपर्यंत पाणीच पाणी।
तर ही होती मित्रांनो सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट जी आमच्यापर्यंत पोहोचली, ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवताना आनंद झाला की आता 15 जुलैपासून संपूर्ण राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर। मग पावसाबद्दल अचूक व लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायचे असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।